20 तारखेला संध्याकाळी 11च्या दरम्यान माझा मुलगा शाळेत इथं बसला होता, प्रणित राहुल व्हायचा आणि त्याचे 2 मित्र. त्या टायमाला सनी प्रेम, अनिरुद्ध चोपडे, मिलिंद चोपडे, अनुराग सूर्यकांत चोपडे असे 4-5 जण त्या ठिकाणी गेले आणि माझ्या मुलाला म्हणला की तुला ज्यावेळेस आपले जामिनीच्या वादावर आपले भांडण झाले त्यावेळेस मी तुला काय सांगितलं की तुला मी बघून घेईन, तुला जीवे मार असे धमकी दिली आणि आज तुला मी हे खरं करून दाखवतो असं म्हणून त्याला आहे ना त्यांनी कोयता काढला आणि त्या ढाकाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारत. त्याला मारत असताना तिथल्या मित्रांनी मला फोन केला तर तुझ्या मुलाला मारण करतात. आता ते देखील आपल्या जवळचे असल्यामुळे गावातच असल्यामुळे मी त्यांना फक्त विचारणा करण्यासाठी गेला का त्यांनी सगळ्यांनी पूर्ण नियोजित असं म्हणजे एखाद्याला पूर्ण संपवायचं असं जीव त्यांना हल्ला त्याने केला. त्या सनीच्या हातामध्ये कुऱ्हाड होती, प्रणवच्या हातामध्ये कोयता होता, अनुरागच्या हातात कोयता होता, अक्षयच्या हातामध्ये कोयता होता आणि बाकी लाडके आणि रॉड घेऊन मारायला होते. मी जसं आतमध्ये गेलो तेव्हा 4 जणांनी मला फक्त संपवायच्या उद्देशाने चौघांनी घेऊन सगळ्यांनी म्हणजे अक्षय अनिरुद्ध चोपडे, सनी अनिरुद्ध चोपडे, प्रणव मिलिंद चोपडे, अनुराग सूर्यकांत चोपडे, सूर्यकांत गुलाबराव चोपडे, मिलिंद गुलाबराव चोपडे आणि ज्योती मिलिंद चोपडे यांनी सगळ्यांनी मिळून मला मध्ये घेऊन कोयत्याने आणि कुऱ्हाडीने मारहाण केली. आणि या मारहाणीमध्ये माझी मिसेस माझ्या अंगावर पडली तर तेवढ्या ह्याच्यात त्यांनी तरी देखील कुऱ्हाड मारत असताना माझी मुलगी मला वाचवली. माझ्या तिच्या हातावरती एवढा मोठा गाव आहे की तिची आता जायचं हॉस्पिटलमध्ये मोठी सर्जरी करायला झाली. 2 बोट तिची निकामी झाली, त्याच्या नफत होती त्याला. तसंच माझा भाऊ त्या एवढं सगळं गडबडीत मला वाचवलं त्याला. माझ्या भावाच्या हातावर देखील त्यांनी कुऱ्हाड असे मारले की आतून त्याला 4 टाके आहेत आणि वरून 6 टाके असे 10 टाके पडतात. माझ्या डोक्याला 2 वेळा कुऱ्हाड मारली, एकदा अक्षयने मारली आणि एकदा सनी प्रणवने मारली. असं 2 वेळा कुऱ्हाड मारली. 2 वेळा कुऱ्हाड मारल्यामुळे मी जखमी होऊन खाली पडलो. आणि एवढं सगळं घडत असताना त्यांनी आम्हाला जे आमचे नातेवाईक उचलून आणत असताना एवढी दहशत माजवली त्यांनी का त्यांनी जे उचलून आणतात जखमींना त्यांच्यावर देखील असं दगड फेकून आणि कोयते भिरकत जो कोणी समोर येईल त्याला आम्ही खलास केल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे जर आमच्या नादी लागलं तर तुम्हाला यांना खलासच करणार असं होतच नाही डायरेक्ट मारून. म्हणजे मी खाली पडलो तरी 7-8 जण म्हणून मला याला एवढं बेदरकारपणे मारत होते. तर माझ्या मिसेसच्या अंगावरती गोळ आहे, माझ्या भावाला मारहाण झाली, मुलीला मारहाण झाली, मुलाला मारहाण झाली. एवढं सगळं घडत असताना आतापर्यंत फक्त एकच मुलाला अटक करण्यात आली. बाकीचे सगळे आरोपी हे मोकाट आहेत आणि प्रशासनाने त्यावेळी दखल घेतली नाही. त्याच्यानंतर आम्ही DYSP मॅडमांना भेटल्यानंतर आज थोडी हालचाल चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये FIR त्यांनी घेत असताना थोडस आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतंय की साधं खर्चलं तरी तुम्ही गुन्हा दाखल करतात, 109 दाखल करतात, 110 दाखल करतात. पण आम्ही या ठिकाणी एवढं गंभीर अवस्थेत असताना आमची दखल गेल्या शनिवारपासून म्हणजे मी शनिवारी आणि माझी मुलगी सर्जरी होईपर्यंत आम्ही वायसम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. तरी देखील आमच्या बाजूने पोलीस प्रशासनाने आमचा तिथं साधा जबाब नाही. आज आम्ही काल रात्री आम्ही डिस्चार्ज घेताना आम्ही आज आलो त्यावेळेस आम्ही आता मला एवढं जरी लागलेलं असताना तरी मला चक्कर येते आणि मी म्हणजे उभं राहू शकत नाही. तरी देखील या ठिकाणी मला FIR करण्यात मला इथं बोलावण्यात आलं. मी FIR दिली. माझी प्रशासनाला व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना विनंती की आपण या ठिकाणी जो या ठिकाणी सनी म्हणून मुलगा आहे तो हा रावण गोळीतला असल्यामुळं तो गुन्हेगारी क्षेत्रात नाही आणि तो जाणीवपूर्वक आता देखील घराच्या जवळपास येतो आणि तो येणं सगळ्यांना धमकी देत राहतो. अशा मोकट गुन्हेगारांना पोलीस प्रशासन तसं वचक राहिलं नाही. आपण या ठिकाणी योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर ह्या गुन्हेगारांना अटक करण्यात यावी असे मी आपल्याला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्वी तुमचा काय जमिनीवरून वाद होता, कशा प्रकारे वाद होता आणि त्याचप्रमाणे तुम्ही आता म्हणालात की पोलिसांनी आम्हाला आज बोलून घेतलंय. पोलिसांनी जे सहकार्य केले किंवा पोलिसांच्या कामकाजात तुम्ही सहमत होऊन तुम्ही खुश आहेत का की पोलिसांनी कारवाई केली नाही म्हणून नाराजी आहे? काय तुमचं पोलिसाबद्दल? पोलिसांनी आम्हाला म्हणजे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देवरूड शहराचा सचिव, मी लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे फक्त समाजाच नाही तर अनेक समाजातील लोकांना प्रत्येक गावातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढं सगळं घडत असताना नेमकी माझ्यावरती अन्याय होत असताना सर्व आरोपींना म्हणजे मोकाट फिरतात आणि फक्त एकाला अटक करतात याबद्दल मला थोडी शंका वाटली. कारण पहिल्या दिवशी जेव्हा शनिवारी गुन्हा घडला त्यावेळी सर्वजण इथंच होते, कोणालाच अटक नाही झाली, फक्त एकाला अटक केली.
बाकी सर्व आजही मोकाटपणे फिरतात आणि प्रशासन सांगते का आम्हाला ते भेटत नाही. मुलं तर त्या दिवशी इथं आले, प्रशासनाच्या गाडीला त्यांनी टक्कर मारली. म्हणजे एवढी त्यांची मदत आहे का त्यांनी पोलिसांच्या गाडीला टक्कर देऊन इथपर्यंत येतात तिथे. एवढी त्यांची मदत आहे, एवढी त्यांची दहशत आहे. आणि गावामध्ये देखील फिरत असताना कोयते कुऱ्हाडे घेऊन दहशत माजवतात. जमिनीचा वाद म्हणजे हा जमिनीचा वाद नसून चिंचोली गावामध्ये सर्वे नंबर 34 आतापर्यंत वाटपच झालं नाही साहेब. तहसीलदार असू द्या नाही तर मुखिया असू द्या, कोणालाही कसलंही वाटप झाले नाही. तरी देखील हे चोपडे कुटुंब जे सूर्यकांत चोपडे, मिलिंद चोपडे, हे जे चोपडे कुटुंब आहे, हे चोपडे कुटुंब त्यांच्या घराच्या समोर जी मोकळी जागा आहे ही फक्त आमच्या एकट्याचीच आहे. तसं जर बघितलं तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला म्हणजे गुलाबराव चोपडे, विश्वनाथ चोपडे, नथुराम चोपडे, दत्तोबा चोपडे या 4 कुटुंबाच्या वाट्याला फक्त 5 गुंठे जागा द्यायला म्हणजे असं नियम आहे तहसीलदारचा. आणि एवढं सगळं घडत असताना मला त्याबद्दल त्याच्यामध्ये मी म्हणणार नाही का तहसीलदारांनी यांना किती वाटप होईल. जर त्यांची जागा असेल तर त्यांनी रीतसर तहसीलदार व कलेक्टर यांचा पत्रावाना त्याच्यावरती त्यांची पूर्व पश्चिमची दिशा बाजूला कोण आहे त्याच्या साईडला कोण आहे आणि यांना रीतसर किती जागा दिली त्याप्रमाणे त्यांनी जागा ऐकून आमची त्याला कसं हरकत नाही राहणार. तरी देखील ते वाद जमिनीचा वाद हा माझ्या एकट्याशी नाही. गेल्या वेळेस त्यांना संपूर्ण तुमच्या कौटुंबिक परिवाराचा तो वाद आहे, मात्र तुम्हाला ते टार्गेट करून तुम्हाला एकट्यालाच मारले असं तुम्हाला म्हणायचं. हो माझ्या घरच्यांना मारलं. तसं भावकी आमची आहे, आमच्या भावकी देखील आहे याच्यामध्ये. पण आता त्या दिवशी देखील आहे ना 2 मुलं बाथरूमला म्हणून फक्त आलं, त्यांना देखील बुरा डोरा घेऊन मारण्यात आली आम्हाला. का तर फक्त जागे त्यांचा तर काही संबंध नसतात. माझ्या पप्पांना तिकडं मारत असताना माझी मम्मी तिकडे पळाली आणि मग मी त्यांच्या पाठीमागं पळाले. तर मी पळत असताना ते लोक असे घेरा करून उभे होते त्या लोकांना, ह्या दोघांना. तर मी तिथे उभे असताना प्रणव चोपडेने मला इथं पकडून असं ओढलं आणि अनुरागच्या अंगावरती फेकलं. तर मी तरीही उठून पप्पांच्या अंगावरती ते कुऱ्हाड मारत होते. तेव्हा मी तिथे धावले आणि मग माझ्या हातावरती तो लागलं आणि मग तोपर्यंत पप्पांना म्हणजे सगळं झालेलंच होतं. मग आम्ही पप्पांना उचललं, पुढे आणत होतो तर आप्पाला पण मारलं म्हणजे माझ्या चुलत्याला. आणि पुढे आणतच होतो त्यावेळेस मग ह्यांना ते ज्योती चोपडे आणि अजून मिलिंद चोपडे, सूर्यकांत चोपडे आणि ते 2-3 मुलं हे लोक आम्हाला दगडे फेकून मारत होते. आणि मग आम्ही पुढे निघून आलो, मग आम्ही हॉस्पिटलला झालो. नाही, नेमकी तुझ्या हाताला नेमकी काय कशाने मारलं तुला? कुऱ्हाडनी मारलेलं होतं मला आणि ते सनी चोपडेनी मारले. एकंदरीत तुझ्या हाताला जी जखम झालेली ती जखम किती म्हणजे खोलवर आहे, कशा पद्धतीच्या स्वरूपाची जखम आहे काय असं डॉक्टर्सनी तर असं सांगितलेलं आहे की तो शॉर्टकट असं त्यांनी त्या डॉक्युमेंट्स वरती लिहिलेलं आहे. ह्या 2 बोटांच्या नस कट झालेल्या आहेत आणि ह्या बोटाची नस थोडीशी टच झालेली होती. तर त्यांनी सर्जरी केलेली आहे, पण त्यांनी सांगितलेलं आहे की 21 दिवस प्लास्टर ठेवून मग त्याच्यानंतर किती प्रोग्रेस होती ते ट्रॅक करतील ते लोक आणि जर झालं तर होईल ते नीट, नाहीतर मग नाही होणार असं सांगितलं. एकंदरीत एवढा मोठा हल्ला घडून देखील पोलीस प्रशासनाने तुम्हाला मदत केली का? नाही, पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत नाही केली. आम्ही बरेच दिवस वाटच बघत होतो. आम्हाला वाटत होतं हॉस्पिटलमध्ये असताना ते लोक आम्हाला म्हणजे पंचनामा म्हणतात, काही म्हणतात त्याला, ते करता वेळेस येतील असं वाटत होतं, पण ते आमच्याकडे आलेच नाही. शेवटी आम्ही डिस्चार्ज घेऊन आम्ही घरी आलेलो, आम्हाला सोडलेलं नाही. आम्ही डिस्चार्ज घेऊन घरी आलो आणि मग परत एकदा पोलीस स्टेशनला आलो. प्रदीप गायकवाड. मी ज्यावेळेस झालेलं घडलं त्याच म्हणजे भावाला मारत होते आणि भावानी त्याच्या अंगावर पडून म्हणजे भावाच्या अंगावर पडल्या होत्या आणि वरून काठीने डोळ्याने मारत होते. कोयता त्याच्या हातामध्ये होता. मी ज्या वाचायला गेलो सन्नी चोपडे म्हणजे प्रेम उर्फ सन्नी चोपडे त्यांनी हातावर माझ्या कुऱ्हाड मारली आणि हे बाकीच्या वेळेला तरी पण मारत होते. रक्त भांबाळ झालाय भाऊ तरी पण त्याला मारत होते. मी माझा हात बघितला थोडासा की रक्त म्हणजे कुऱ्हाड जोरात लागली मागं, पण तरी म्हणजे शेवटी माझा भाऊ आहे. भावाला वाचला पुढे गेलं तरी पण त्यांनी तरी सोडलं नाही. म्हणजे इतका भयानक परिस्थिती आहे की सांगू शकत नाही तुम्हाला आणि हे डेंजरस आहे. मी बोला भीमराव गायकवाड. मी माझा भाऊ आहे. मला पोलीस प्रशासनाला एकच सांगू इच्छिते की गायकवाड कुटुंबियांना इथून पुढे खूप मोठा धोका असणार आहे आणि ही जे आरोपी बाहेर आहेत
या अजूनपर्यंत आपण पकडलेले नाहीयेत. आज 8 दिवस झाले, म्हणजे उद्या शनिवारी 8 दिवस होतील. 8 दिवसामध्ये एकही आरोपी तुम्ही पकडलेला नाहीये किंवा ते सर्रास गुन्हेगार बाहेर आहेत. तर माझं प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ते गुन्हेगार पकडावेत आणि गायकवाड कुटुंबियांना जो काही त्यांच्या मुलाला, त्यांच्या परिवाराला जो काही धोका आहे, त्या धोक्यापासून त्यांनी संरक्षण द्यावं, एवढीच माझी मागणी आहे आपणास.